श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाला उत्तरी वाढले अंतरी प्रेमसु धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुनी केले त्रैलोक्य पावन समाधी त्रिंबके शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी श्री निवृत्तीनाथांच्या चरणा शरण एका जनार्दनी आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकलही सांगावी विनंती माझी वाढवेल झाला उभा पांडुरंग वैकुंठासी रंग बोलावितो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनाकरिता आपण जो अभंग निवडलेला आहे हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज जेव्हा सदेह वैकुंठाला गेले आणि जाण्यापूर्वी हा अभंग त्यांच्या मुखामधून बाहेर पडला। प्रस्तुतचा अभंग वारकरी संप्रदायाकरिता अतिशय उच्च कोटीचा असलेला हा अभंग। या अभंग याचं जर आपण थोडक्यात विश्लेषण करायचं ठरवलं तर मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि या मृत्यू लोकामध्ये 3 प्रकारचे लोक राहायला आलेले आहेत। विश्लेषण करत असताना भोग प्रधान, कर्म प्रधान आणि विचार प्रधान 3 प्रकारचे लोक या मृत्यू लोकामध्ये राहतात आणि ह्या मृत्यू लोकामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यांचं घर वैकुंठामध्ये आहे ते आले, ते राहिले आणि राहत असताना निघून गेले। कुठे गेले? वैकुंठाला गेले। आणि जेव्हा वैकुंठाला जात होते तेव्हा त्यांच्या सभोवताली जे लोक राहत होते, मग ते वारकरी असतील, ते प्रापंचिक असतील, नातेवाईक असतील, सर्व लोकांना ते म्हणत होते मी चाललोय, माझ्या सोबत तुम्ही वैकुंठाला चला। परंतु कोणीही यायला तयार नाही। फक्त लोक म्हणत होते मला तुमचा आशीर्वाद द्या। आणि म्हणून तुम्हाला ज्याप्रमाणे तुमचे कर्म आहेत, कर्म धर्म तुम्हा असू द्यावे कल्याण, तुमचे कर्म ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे मी तुम्हाला आशीर्वाद देतो आणि मी चाललोय, मी वैकुंठाला चाललोय। आणि वैकुंठाला जात असताना आज मी जरी वैकुंठाला चाललेलो असलो तरी वाढवेल झाला उभा पांडुरंग। हा पांडुरंग पंढरपूरचा पांडुरंग मला बोलावतोय। उशीर झालेला आहे, वाढवेल झाला उभा पांडुरंग तो आलेला आहे, तो माझ्याकडे पाहतोय, तो मला बोलावतोय आणि मी तिकडे चाललोय। आणि असे जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला सदैव वैकुंठाला निघून गेले। आणि जेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जेव्हा अंतकाल जवळ येतो तेव्हा प्रत्येकाची अशी इच्छा असते माझा अंतकाला आनंदात जावा, माझा अंतकाला सुखामध्ये जावा। आणि त्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज जेव्हा सदैव वैकुंठाला गेले तेव्हा त्यांच्या मुखामधून शब्द